नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोलापूरमधील फेमस सुशिला. हा इकडला खूप आवडता पदार्थ आहे. मुरे, शेंगदाणे, डाळे, मिरची, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, जिरे, हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि मीठ. प्रथम आपण 2-3 पाण्याने चुरमुरे स्वच्छ धुवून घ्यायचे. तीन पाण्याने धुतले की पांढरे शुभ्र होतात. एका चाळणीत आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व चुरमुरे काढून घेऊ. आता हे आपले भिजवलेले चुरमुरे आहेत. गॅसवर आपण कढई ठेवू. त्यात 4 चमचे तेल घालू. तेल गरम झालं की मोहरी चांगली तडतडली की मग त्यात आपण जिरे घालू. जिरे पण तडतडले की आपण 2 कांदे घालू. 2 बारीक चिरलेले कांदे आहेत आणि हिरव्या मिरच्या 4 कट केलेले आहेत. कढीपत्ता, हे सर्व आपण फ्राय करून घेऊ. हे चांगले फ्राय झाले की त्यात चवीनुसार मीठ घालू. छोटा चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. आपला कांदा चांगल्या प्रकारे तळलेला आहे. त्यात आपण डाळी घालू आणि शेंगदाणे चांगले भाजून त्याला मोठे ह्याच्यात कुटून घ्यायचं, म्हणजे ते चवीला छान लागतात. अख्खे शेंगदाणे घातले तर तितके छान लागत नाहीत. थोडे भाजून घेऊन मोठे कुटून घ्यायचं, त्यामुळे चव छान येते. आता आपले भिजवलेले चुरमुरे घालून घेऊ. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. हा पदार्थ सोलापूर भागात खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. हा चवीला पण खूप छान लागतो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आता आपण 1-2 मिनिटासाठी त्याच्यावर ताटली झाकून घेऊ. आता 2 मिनिट आपले झालेले आहेत. ताटली काढून घेऊ. परत एकदा चुरमुरे खाली वर करून घेऊ. आता आपला सुशिला एकदम रेडी झाला आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता आपला सुशिला रेडी आहे. तो सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ.